राष्ट्रवादी पक्षातील 4 नेते सुनेत्रा पवारांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहात. 4 नेत्यांचं वागणं सारा महाराष्ट्र पाहतोय, हे आम्ही खपवून घेणार नाही. रोहित पवार यांनी हेही सांगितलं. उपमुख्यमंत्री आणि एनसीपी अध्यक्षपदी शपथ घेण्यासाठी दबाव आणला गेला आणि या निर्णयाबद्दल काही दुसऱ्या वरिष्ठ नेत्यांवरही टीका केली आहे. आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय. अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कोणी काय करतं. म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही. आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय. आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला. तुम्ही क्वेश्चन्स नका घेऊ, तुमचं बोलून उठालं क्वेश्चन घेऊ नका. बाजूला आपण बसा तुमचं स्टेटमेंट करायचं उठायचं असेल. नाही बसून आपण इथून बोलतो जात एक मिनिट. आम्ही आहोत विल टेल यू. एक तर त्या सगळे भाषण कुठं ऐकले नाहीत. काकींचं भाषण मी ऐकलं. भाषण ते चांगलं होतं, त्यातून संदेश त्यांनी त्या ठिकाणी चांगला दिला. त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे बोलले त्यांचं भाषण पूर्वी ऐकण्यासारखं नव्हतं आणि आजही ऐकण्यासारखं नाही. त्यात कंटेंटच नसतो, त्यात महत्वाचे मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी नसतात. त्यामुळे मी काय त्यांचं भाषण ऐकलं नाही. नंतर काय घडलं हे मला तरी त्या ठिकाणी माहित नाही. पण एक आहे की सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात. त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो. नाही, एकतर काय आहे की माझ्यावर टीका काही सत्तेतले लोक आणि नेते तिथं करतात. काल अजितदादा पक्षातले जे काही प्रमुख नेते आहेत त्यांनी सांगितलं की मी इव्हेंट करतोय. बरं, मी इव्हेंट करतोय असं तुम्ही समजा. आता तुम्ही सत्तेत आहात ना, स्टंट करतोय. तुम्ही सत्तेत आहात ना, FIR हा सगळ्यांचा अधिकार आहे. मी विरोधात आहे म्हणून तुम्ही माझा FIR घेऊन देत नाही, नाहीतर घेतला जात नाही. तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्हाला काय माझ्याबद्दल वाटायचं वाटू द्या. मग सत्तेचा वापर करून तपास काय दिशेनं जातो हे आपण तात्पुरता बाजूला ठेवा. साधा एक FIR करून देण्याची थोडीशी मदत तरी करा. भाषणं नुसती करत चाललेला आहात तुम्ही. इथं आम्ही सर्वजण, महाराष्ट्रातील जनता, सर्व इतर पक्षातले लोक दादांना न्याय कसा मिळतील यासाठी प्रयत्न करतायत आणि हे लोक मात्र भाषणाच्या माध्यमातून राजकीय टिप्पणी त्या ठिकाणी करत असतील. आणि दुर्दैव असं त्या भाषणामध्ये एक तर महाशय असे बोलले की
म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले. अजित पर्व संपणारच नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे आणि ही घटना घडली त्याबाबतीत शंका आहे. काय मला त्यांनी येऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता इथे प्रश्न असा आहे की अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरतायत त्या सगळ्या गोष्टीच्या अपघाताच्या मागे. मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाहीये. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी मला येऊन सगळ्या त्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितल्या होत्या. मला त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं FIR घेतले गेले नाहीत. म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की त्या FIR घ्यायची नाहीत. मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाही. म्हणजे ज्यावेळेला ते मरीन ड्राईव्ह वरती गेले त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे जे कोणी अधिकारी होते ते त्यांचा FIR लिहून घेत होते, टाईप करत होते आणि टाईप करत असताना इतक्या DCP आले तिथले आणि त्यांनी सांगितलं की नाही FIR लिहून नाही घ्यायचं म्हणून. तर हे कशासाठी आहे मला असं वाटतं याची उत्तरं जर समजा काही नसेल तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा FIR त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत. आज सुनेत्राबाई तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा FIR आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही FIR घेऊ नका. मला याचं काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते, पण FIR करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही FIR नोंदवू शकता आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा FIR नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे, असा संशय निर्माण होतोच ना. आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते. जर समजा त्यांना काही त्यांचं म्हणणं मांडायचं असेल, त्यांना जर FIR नोंदवायचं असेल आणि चौकशी त्या पद्धतीने व्हावी अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर यात गैर काय. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे जास्ती गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं सरकारने या गोष्टींची उत्तरं त्यांना दिली पाहिजे.